मला करायचं होतं हेअर वॉश, तर म्हणून म्हटलं आधी थोडं तेल घालून घेते आणि छान मसाज करते, त्याने ब्लड सर्क्युलेशन वगैरे चांगलं होते आणि नंतर मग 2-1 तासांनी मला केस धुवायचे आहेत. तर म्हणून आता इथे छानपैकी ह्या ज्या सिलिकॉन ब्रश आहे ना, याने मस्त मसाज करून घेत आहे मी. याने काय होते, डॅन्ड्रफ वगैरे असला तर तो पण निघून जातो, छानपैकी मस्त मसाज पण होते आणि ब्लड सर्क्युलेशन पण चांगलं होते. नेक्स्ट डे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मराठी ब्लॉगर कांचनवर. सर्वात आधी सांगा कशा आहात तुम्ही सगळे. आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि मी पण मजेत आहे. ऍक्च्युली आज आहे 1 जानेवारी आणि तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. जरी इंग्लिश वर्ष आहे नवीन वर्ष, तरी आपण इंग्लिश वर्ष सुद्धा साजरं करतो छान प्रकारे. आपलं मराठी वर्ष तर आपण एकदम धूमधडाक्यात साजरं करतो. नवीन वर्षाचा सणच असतो आपला. आज तर काही असं खास बनवणार नाही जसं आपण गुढीपाडव्याला बनवतो, म्हणजे खास म्हणजे एवढं तळण आणि ह्या सर्व गोष्टी तर करणार नाही आहे, बट काहीतरी गोड बनवणार आहे. म्हणजे थोडंफार तरी गोड आपल्या देवाला नैवेद्य द्यायसाठी किंवा ह्या सर्व गोष्टीसाठी बनायला पाहिजे. तर असं काहीतरी गोड बनवते. मी विचार करते गोड बाकीचं तर कोणी खाणार नाही आहे. गाजर नाही आहे हलवा बनवायसाठी, गाजर आणावे लागतील. तर शिराच बनवते, आपला काय म्हणतात त्याला, रव्याचा शिरा. थोडासा रव्याचा शिरा बनवते, तोच आपल्या नैवेद्यासाठी होणार आणि तोच घरच्यासाठी सुद्धा. आणि तुमचं नवीन वर्ष कसं जात आहे किंवा कसं गेलं हे कमेंट सेक्शनमध्ये सांगाल मला, कारण तुम्ही तर हा ब्लॉग नेक्स्ट डेलाच बघणार आहात. त्याच्यामुळे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला हे सांगू शकता की तुमचं नवीन वर्ष कसं गेलं किंवा 31 डिसेंबरला तुम्ही काय काय केलं, नवीन वर्ष कसं सेलिब्रेट केलं, सर्व मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि आजपासून आपण नवीन एक सुरुवात करणार आहोत. तर नवीन सुरुवात अशी करणार आहोत की आजपासून आपल्या चॅनलवर आपण विश करणार आहोत. म्हणजे बर्थडे विश असो किंवा मग अॅनिव्हर्सरी विश असो, तुमचं असो किंवा तुमच्या प्रियजनांचे असो, तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता की ताई आज माझा बर्थडे आहे किंवा माझ्या कोणी रिलेटिव्ह आहे त्यांची अॅनिव्हर्सरी आहे, त्यांना विश करायचं आहे, की मुलांचे बर्थडे आहे किंवा तुमच्या हस्बंडचा बर्थडे आहे, असं तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. कारण मी विचार केला की मी तुम्हाला नेहमी समजा माझ्या मुलांचे बर्थडे असले तरी तुम्ही विश करता किंवा मग माझा बर्थडे, यांचा बर्थडे, त्यावेळेला तुम्ही विश करता, इतके भरभरून विश येतात, ह्या सर्व गोष्टी करता तुम्ही. किंवा मग आता त्या दिवशी मी निकिताच्या बर्थडेला तुम्हाला विश करायला लावलं, तिथे पण तुम्ही इतकं प्रेम दिलं, निकिताला सुद्धा बर्थडे विश केलं. तर मी आता विचार केला की हाच मी जिममध्ये विचार करत होते वर्कआउट करताना, म्हटलं आपण असं करूया का की तुम्ही जसं माझे बर्थडे किंवा माझ्या प्रियजनांचे बर्थडे स्पेशल बनवता, तसंच मी सुद्धा तुमच्या प्रियजनांचे किंवा तुमचे बर्थडे स्पेशल बनवू शकते किंवा अॅनिव्हर्सरी स्पेशल बनवू शकते. तर असंच मग मी आजपासून सुरुवात करणार आहे. तर तुम्ही बर्थडे सांगू शकता किंवा अॅनिव्हर्सरी सांगू शकता कमेंट सेक्शनमध्ये. फक्त थोडं लवकर सांगाल, कारण संध्याकाळपर्यंत आपला व्हिडिओ एडिट होतो, म्हणजे रात्रीपर्यंत आपला व्हिडिओ एंड होतो, एडिट नाही म्हणत आहे, एंड होतो. तर तुम्ही थोडं लवकर सांगाल, म्हणजे जर तुमच्या कोणाचे पण प्रियजनांचे असो की तुमचे बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी असो, तुम्ही थोडं लवकर कमेंट कराल, म्हणजे मी नोट करून ठेवणार. आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये, म्हणजे दुसऱ्या दिवशीचा आज आहे, तर नेक्स्ट ब्लॉग म्हणजे उद्या जर बर्थडे असला किंवा परवा बर्थडे असला तर तुम्ही आधीच सांगू शकता, मी नोट करून ठेवणार आणि त्या दिवशीला त्यांना विश करणार. तर तुम्ही ते त्यांना सरप्राईज देऊ शकता. असं म्हणून आपण आजपासून सुरुवात करणार आहोत. तर ही एक नवीन सुरुवात आपल्या चॅनलवर होणार आहे. नवीन नाही म्हणू शकत, कारण ही सुरुवात मी आधीच केली होती इंडियन मॉम कांचनवरती, खूप आधी, म्हणजे जेव्हा माझं चॅनल सुरू झालं होतं त्यावेळेलाच आपण ही सुरुवात केली होती बर्थडे विश करण्याची. आणि तशीच प्रथा खूप ब्लॉगरनी समोर नेली, म्हणजे आपण बर्थडे विश करायची सुरुवात केली आणि तीच समोर चालत गेली. म्हणजे खूप जणांनी आपल्या चॅनलवर बर्थडे विश करणं सुरू केलं होतं. मग मीच स्वतः बंद करून टाकलं, कारण काही जणांना राग येत होता आणि कधी कधी काय होत होतं की आपला एखाद्या दिवशी व्हिडिओ नाही गेला. सपोज आता मी ते सुद्धा तुम्हाला क्लिअर करते, एखाद्या दिवशी समजा व्हिडिओ नाही गेला तर दुसऱ्या दिवशी त्यांचे बर्थडे दुसऱ्या दिवशी अनाऊन्स होतील. तर असं करूया आपण, कारण मागच्या वेळेला काय झालं, जेव्हा मी माझ्या इंडियन मॉम कांचनच्या चॅनलवर, म्हणजे त्या चॅनलवर, हिंदी चॅनलवर माझे हे सुरू केलं होतं ना, त्यावेळेला खूप जणांना राग यायचे. सपोज एखाद दिवशी नाही गेला ना व्हिडिओ तर मग त्यांना राग यायचे. तर असं करू नका, म्हणजे आपण एकच फॅमिली आहोत. तुम्ही माझ्यावर रागवले किंवा मी तुमच्यावर रागवली तर असं कसं चालणार आहे ना. तर या चॅनलवर आपण हे सुरू ठेवू आणि व्यवस्थित पार पाडू. एक आपल्या चॅनलवर एक फन पण होऊन जातो, मजा मस्ती होते आणि तुमचे जे बर्थडे किंवा मग अॅनिव्हर्सरी आहे ते सुद्धा स्पेशल होऊन जाते. रव्याचा शिरा आपला बनवून रेडी झालेला आहे. हाच प्रसादाला होणार आणि हाच खायला होणार. तर पहिल्यांदा आता देवाला नैवेद्य देते.
शिऱ्याचा. तर आपल्या बेडरूमचं काम इथपर्यंत आलेलं आहे. इथे पॅनलिंग झालेली आहे या वॉलला आणि तिकडे पण अर्ध्या वॉलला पॅनलिंग झालेली आहे. नंतर मग या वॉलला सुद्धा पॅनलिंग झालेली आहे. आता इथे मायका वगैरे लागणार आहे. नंतर बेड रेडी झालेला आहे आपला, साईड टेबल रेडी झालेले आहेत, वॉर्डरोबसुद्धा रेडी झालेला आहे. आता फक्त मायका लावायचं काम राहिलेलं आहे, जे शेवटचं काम आहे आपलं आणि तेच थोडं लेट होणार आहे. तर म्हणून आपलं काम आणखी जवळजवळ 2 आठवडे तरी चालणारच आहे. तर मायका लावायचं काम थोडं बारीक आहे आणि आपण मायका जो चूज केलेला ना तो पण थोडा असा ॲक्रेलिकमध्ये आहे, त्यामुळे थोडं बारीक काम आहे ते. तर ते नंतर होणार आहे, म्हणजे थोडं लेटच होणार आहे. आणि त्यांना म्हटलं की काही हरकत नाही, हळूहळू करा, काही प्रॉब्लेम नाही आहे. तर असं आपलं हे काम इथपर्यंत आलेलं आहे. कसं वाटतं आहे सध्या मला सांगाल कमेंट करून. तर आता तर तुम्हाला एवढं काही कळत नसेल व्यवस्थित, पण जेव्हा पूर्ण बनून जाणार व्यवस्थित डिझाईन तुम्हाला दिसेल त्यावेळेला तर तुम्हाला माहीत पडेल की काय काय डिझाईन मी दिलेली आहे. आता सध्या तर तुम्हाला म्हटलं अपडेट शेअर करते तुमच्यासोबत. खूप जण विचारत होते काम कुठपर्यंत आलेलं आहे ताई दाखव, म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करते आणि तुम्हाला दाखवून सुद्धा देते की कुठपर्यंत आलेलं आहे. माझी खायची इच्छा झालेली आहे ढोकळा, म्हटलं रवा बेसनचा ढोकळा बनवते. तर इथे मी लसणाच्या कड्या घेतल्या आणि आपल्या हिरव्या मिरच्या लाल झालेल्या आहेत, त्या थोड्याशा आता काढून घेते मिक्सरमधून. आणि ते आपल्याला पेस्ट लागणार आहे रवा बेसनच्या ढोकळ्यासाठी. तर बेसन आणि रवा समप्रमाणात घ्यायचं, मी तुम्हाला रेसिपी सांगते. या वाटीने म्हणजे या कपाने हा अर्धा कपाचा माप आहे. तर हे मी 2 कप आणि 2 कप रवा आणि 2 कप हे बेसन घेतलेलं आहे. आणि रवा एकदम बारीक जो रवा येतो ना तो. तर असं आपण हे घेतलेलं आहे, याला आपण मिक्स करायचं आहे. तर मी मिक्स करून घेते. याला मिक्स करून घ्यायचं छान असं. आणि नंतर मग आपल्याला याच्यामध्ये थोडं लिंबू सर, थोडं मीठ आणि जो आपण पेस्ट बनवलेला आहे हा याचा लसूणचा आणि मिरचीचा पेस्ट आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे. नंतर आपल्याला पाणी घालायचं आहे. तर थांबा मी सांगते तुम्हाला. याच्यामध्ये 2 चम्मच मीठ घातलं, थोडं आपल्याला घालायचं आहे लिंबू पावडर, लिंबू सत. थोडा आमसरपणा येतो याच्यामध्ये. आणि तुमच्याकडे लिंबू असेल तर लिंबू घाला, नाही तर मग ताकाने भिजवू शकता तुम्ही. ताक असेल तर, आई तर माझी ताकाने भिजवते. आता ताक नाही आहे किंवा दही पण नाही आहे घरी, तर मग आपण लिंबू सत सुद्धा घालू शकतो थोडा आमसरपणा येण्यासाठी. हे पाणी आपल्याला घालायचं आहे याच्यामध्ये आणि आपल्याला मस्त हे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि जसं जसं पाणी बसेल ना तसं तसं आपल्याला घालत राहायचं आहे पाणी याच्यामध्ये. आपण याच्यामध्ये थोडी हळद घालू आणि मस्त मिक्स करून घ्यायचं याला. याच्यामध्ये असे थोडे पण गोडे नाही राहिले पाहिजे, फेटून घ्यायचं आहे पूर्ण असं छानपैकी. जसं जसं पाणी बसेल ना तसं तसं आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि फेटून घ्यायचं आहे. आणि या बॅटरला आपल्याला थोड्या वेळासाठी ठेवून द्यायचं आहे असं मिक्स करून. आणि पूर्ण गोळे काढून याच्यामधले पूर्ण गोळे निघाले आणि मिक्स झालं की आपल्याला 5 ते 5 मिनिट तरी ठेवायचं आहे या बॅटरला फुगेपर्यंत. आपण याला पॅनला म्हणजे ह्या भांड्याला असं, जर तुमच्याकडे भांडं असेल, केकचं टीन असेल तर तुम्ही याला तेल लावून घ्या, नाहीतर कोणतं पण ॲल्युमिनियमचं वगैरे असेल. स्टीलचं नको घेऊ, मला असं वाटतं स्टीलच्यामध्ये फुगत नाही. मी ट्राय केलेलं आहे स्टीलच्या याच्यामध्ये आधी, स्टीलच्या याच्यामध्ये फुगलं नाही आमच्या अशा भांड्यामध्ये. स्टीलचं ताट असं पसरट ताट घेऊ शकता कोलबट असं, त्याच्यामध्ये फुगतो. कारण आईनी पण खूप वेळ ट्राय केला
तर त्याच्यामध्ये माझ्याकडे ते होतं, आम्ही ठेवून दिलं तर दिसतच नाही आता आईच्याकडे जसं आहे तसं. तर आता हा टीन घेते आणि याला हे पूर्ण लावून घेतलं. केकचा जर टीन असेल तर ठीक आहे, नाही तर मग आपल्या कुकरचे भांडे सुद्धा घेऊ शकता. ठीक आहे. आणि हा मी त्याच्यामध्ये ठेवते. कढईत पाणी ठेवलं, त्याच्यावर हे स्टँड ठेवलं आणि नंतर मग याला आपल्याला हे लावून घेतलं, तेल लावून घेतलं. आणि हे आपलं बॅटर थोडं फुगलेलं आहे आता. तर याला आपल्याला मस्त परत फेटून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला सोडा घालायचा आहे, खाण्याचा सोडा जो आपण भाज्या वगैरे मध्ये वापरतो तो. तर तो घालायचा आहे. थोडं तेल घालायचं आहे. बॅटर थोडं फुगलेलं आहे आता, म्हणजे रव्याने पाणी ओढलेलं आहे. तर आपल्याला याच्यामध्ये थोडं तेल घालायचं आहे. नंतर आपण याच्यामध्ये थोडा खाण्याचा सोडा घालू, अर्धा चम्मच. आणि बस याला आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं. बघा आपलं बॅटर मस्त फुगलेलं आहे आता. फुगत आहे बघा. आणि हे बॅटर जेव्हा आपण याला सोडा घालतो ना याच्यामध्ये, तर हे बॅटर एकाच साईडने आपल्याला वळवायचं आहे. म्हणजे अशा प्रकारे मिक्स करायचं आहे एकाच साईडने, दोन साईडने नाही. कोणी असं आणि असं असं मिक्स करतं ना तर त्याच्यामधले एअर निघून जाते, म्हणून एकाच साईडने मिक्स करायचं. त्या कढईवर आपलं झाकण मावत नव्हतं म्हणून मी कढई चेंज करून टाकली आणि त्याच्यामध्ये हे टाकलेलं आहे, आपलं टीन ठेवलेलं आहे आणि त्याच्यावर असं झाकण ठेवलेलं आहे, त्याच्यामधून वाफ जायला नको म्हणून. तर इथे आपलं फुल पॉवरमध्ये हे सुरू आहे आता बनणं. बघूया आपण ढोकळा कसा बनतो. तर एक्साइटमेंट माहीची एवढी जास्त वाढलेली आहे. ढोकळा तिला आत्ताच्या आत्ताच खायचा होता. चला बाबा बनवते. आणि हो, स्वयंपाक रेडी आहे. तरी तिला ते नाही पाहिजे होता, टिफिन मधलं खाल्लं जे पण पाहिजे खायचं होतं. आणि जे आता भूक लागली होती, म्हणजे घरी आल्यानंतर जेवण करते ना, भूक लागली होती ते ढोकळा. आता बनवू दे, वेळ आहे त्याला थोडा. आणि बनल्यानंतर मग आता बघू आपण कसा बनतो. तर मेन म्हणजे बनतो कसा. तर आईची रेसिपी ट्राय तर करत आहे, पण बनतो कसा हे माहिती नाही. बघू आता. ढोकळ्याचा तर कलरच चेंज झालेला आपला. ठीक आहे, तरी पण फुगला ढोकळा. अरे नको नको नको, सोडू नको तो तसा, थंडा होऊ दे. याच्यावर आपल्याला जिरं मोहरीचा तडका लावायचा आहे, मोहरी आणि मोहरीचाच फक्त. ठीक आहे. आणि नंतर मग देते मी तुला. थोडा थंडा होऊ दे. आता आपण मोहरीचा तडका लावणार आहोत. थोडं तेल घातलं आणि तेल गरम झालं की मग आपण घालूया त्याच्यामध्ये मोहरी. याच्यावर घालून घेते आणि नंतर याचे काप करते. तसा छान झाला यार ढोकळा. पहिल्यांदा आपला ढोकळा मस्त बनला. मला टेस्ट माहिती पडेल, पण फुगला चांगला. जेव्हा हा आतमध्ये जाते ना चाकू, त्याच वेळेला कळतंय की आपला ढोकळा फुगलेला आहे आणि खूप सॉफ्ट झालेला आहे. मस्त. वाव, फुगला ढोकळा. पहिल्या ढोकळ्याचं पीठ आपण देवाजवळ ठेवू. सर्वजण ढोकळा खायला. माही आता आपल्याला खाऊन सांगणार आहे ढोकळा कसा झाला. तर माही गरम असेल, गरम असेल बेटा, गरम असेल.
चांगला झाला पण आजीच्या एवढा जास्त नाही फुगला ठीक आहे तरी पण. हा एक नंबर. टेस्ट चांगली झाली ना पण. बस तर नेक्स्ट टाइम आणखी ट्राय करू आपण चांगलं. बघा तरी पण फुगला यार एवढा जास्त हे नाही आला फक्त थोडी हळद मला जास्त वाटत आहे त्याच्यामध्ये है ना. ठीक आहे आता मी पण घेते. दीपावलीचा जो बेबी शॉवरचा प्रोग्राम आहे त्याला मी कन्फ्युज आहे थोडी साडी कोणती घालू. एक ही ग्रीन कलरची आहे आपल्याकडे जी मी मागच्या हळदी कुंकाच्या प्रोग्रामला घातली होती. आपल्याकडे जो हळदी कुंकाचा प्रोग्राम झाला होता इंडियन मॉम कांचन चॅनलवर जर तुम्ही मला सबस्क्राईब केलेलं असेल तर तिथे तुम्ही बघितलं असेल. तर ही साडी आहे वेल्वेटची कारण आपला प्रोग्राम जो आहे संध्याकाळचा असणार आहे. तर संध्याकाळच्या प्रोग्रामला थोडं म्हणजे आता थंडी आहे तर त्याच्यामुळे विचार करताय वेल्वेटची घालू आणि ही घालू ग्रीन कलरची. आता बेबी शॉवरचा प्रोग्राम म्हटलं तर ग्रीन कलरची चांगली वाटते. तर पण दीपावलीची ग्रीन कलरची असणार आहे. मेन ती असणार आहे म्हणजे आपली हिरोईन ती असणार आहे. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की ही घालू. आता तुम्ही सजेस्ट कराल मला. एक ही आहे आपल्याकडे याचं वेल्वेटचं ब्लाऊज शिवलेलं आहे माझं. याच्यावरचं शिवायचं आहे तर मी विचार करते याच्यावरचं शिव की नाही शिव ब्लाऊज. एक ही पण आहे वेल्वेटची तर ही तुम्हाला दाखवते. ही पण अशातलीच आहे वेल्वेटची पण याचं थोडंसं काठ वगैरे थोडे वेगळे आहेत. याचे काठ थोडे छोटे आहेत या साडीचे. आणि ही साडी ऑलरेडी घातलेली आहे मी एकदा पण असं नाही की एकदा घातलेली आहे तर मी परत घालणार नाही म्हणून एवढं पण आपलं हे नाही आहे. पण परत मी तुम्हाला दाखवते. ही साडी आहे एक मॅजेंटा कलरची अशी. तर ही सुद्धा साडी खूप छान आहे आणि मेन म्हणजे संध्याकाळचा प्रोग्राम असल्यामुळे थंडी तर लागणारच त्याने गरम सुद्धा राहणार. वेल्वेटच्या साड्या अशा असतात की आपण समजा लॉन वगैरे मध्ये प्रोग्राम असते तर तेव्हा सुद्धा घालू शकतो. तर खूप छान वाटते आणि मेन म्हणजे याचे जे ब्लाऊज आहे ते खूप जास्त हेवी आहे. अशा प्रकारचं ब्लाऊज पीस आहे याच्यावर आलेलं. तर मला एकदा सजेस्ट करा म्हणजे मी ही घालू ही वेल्वेटची घालू ग्रीन कलरची की मग आणखी एक बोलवलेली आहे मी ती साडी मी ही टाकून दाखवते तुम्हाला. अशा प्रकारची वाटेल माझ्यावर. आणि याचं जे ब्लाऊज आहे म्हणजे ब्लाऊज पीस म्हणजे काय म्हणतात त्याला स्लीव्ह जे आहेत त्या खूप हेवी आहेत. तर ब्लाऊज खूप हेवी आहे याच्यावरचं. आणि एक ही साडी मागवलेली आहे मी तर ही घालू म्हणजे याच्यावरचं ब्लाऊज तर मी शिवणार नाही आहे. याच्यावरचं ब्लाऊज पीस दाखवते मी तुम्हाला कसं आलेलं आहे. तर याच्यावरचं ब्लाऊज पीस रेड आलेलं आहे. ही तर शिवणार नाहीये मी सध्या पण याच्यावर माझ्याकडे रेड वेल्वेटचं ब्लाऊज आहे ते मी घालू शकते किंवा मग ग्रीन वेल्वेटचं ब्लाऊज आहे. याच्यावर तर कोणतंही सूट होईल. ही साडीचा कलरच असा आहे हा. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की ही घालावं. कोणती घालावं मला कळत नाही आहे कारण कामं पण राहणार आहेत भरपूर. म्हणजे तिथे आपल्याला असं नाही की बसूनच राहावं लागेल आणि ही थोडी हेवी होऊन जाणार जर बसायचं काम असलं तर. ही व्यवस्थित आहे आणि जर कामं वगैरे आहेत सर्व काही आपल्याला पार पाडायचं आहे तर मग ही व्यवस्थित आहे. लाईट वेट आहे आणि एकदम चोपून बसणारी आहे अंगाला. आणि ही अशी मला सांगाल कमेंट करून की कोणती साडी तुम्हाला आवडली आणि कोणती मी घालू. तर मी तुमच्या कमेंटची वाट बघेल आणि तुमचे सजेशन माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. मेन म्हणजे असं की एवढ्या सर्व जणांमधून जे खूप जास्त कमेंट येतील ना तर मी त्याच्यावर विचार करेल. आणि ब्लाऊज मला शिवायला टाकायचं आहे. सपोज जर ही तुम्ही म्हणाल तर याचं मला ब्लाऊज शिवायला टाकायचं आहे आणि शिवल्यानंतर मग आपल्याला घातल्यानंतर बघायला मिळेलच. जर ही म्हणाल तर माझ्याकडे ऑलरेडी खूप सारे रेडीमेड ब्लाऊज आहेत त्याच्यापैकी मी याच्यावर रेडीमेड ब्लाऊज घालू शकते. तर मला फक्त याला पिको फॉल करावं लागेल कारण ही नवीन आहे. याला तर ही पण नवीनच आहे. याला तर पिको फॉल करायची गरज नाही आहे म्हणजे याची बॉर्डर्स खूप ठीक आहे त्याच्यामुळे आणि याचं फक्त ब्लाऊज शिवायची गरज आहे. तर मला ह्या दोनपैकी सांगा. ग्रीन तर मी असं वाटते मला कॅन्सलच झालेली आहे कारण ती एकतर घातलेली आहे आणि ग्रीन म्हटल्यानंतर थोडं तिचा आणि माझं सेम होऊन जाणार म्हणून हा विचार करते थोडा डिफरंट कलर असायला पाहिजे. तर तुम्ही सांगा या दोनपैकी सांगा मला. ग्रीन तर साईडलाच ठेवू आपण. मी विचार केला तर पहिल्यांदा ग्रीन घालते म्हणून म्हटलं ब्लाऊजही ऑलरेडी शिवलेला आहे त्याच्यावर आणि ग्रीन घालावी. पण या दोनपैकी सांगा मला ही की ही या दोनपैकी. अद्विक कुठे आहे कुठे आहे आणि काय करत आहे तू अद्विक? हे काय करते याच मग? अच्छा दगड कलेक्ट करत आणि याचं काय करशील मग? माहित नाही. असे काडे वेगळे गोटे भेटते मला. हा अरे अरे दगडांचं कलेक्शन मारत
काही पण खेळणे आहेत मुलांचे. हो रे, मस्त दगडांचे कलेक्शन बनवते आहे तू. छान कलेक्शन आहे तुझं. मग असं जागा नव्हती होत ना, पण मस्त गोल गोल राऊंड लावून देतो. हो का रे, मोठे मला तर माहितीच नव्हतं ते इथे कलेक्ट करत आहे म्हणून. मोठे गोटे असते ना. हा ना. या एरियामध्ये पाणी लीक होत आहे आणि त्याच्यामुळे आता इथलं सर्व सामान आम्हाला काढायला लागलं. हे बघा, इथे सर्व काढून ठेवलेलं आहे. तर ह्या सर्व गोष्टी आम्हाला इकडे काढावं लागल्या. काही काही बॉक्स तर ओले झाले, ते सर्व बॉक्समधलं सामान काढलं आणि बाहेर बॉक्स फेकून दिले. आणि हे सर्व इथून याच्यामध्ये असं आता पुसून काढायचं आहे मला. हे जो बेसिनचा कॉक आहे ना, मी आता तो कॉकच बंद करून टाकलेला आहे. म्हणजे त्याचा झंझटच नाही. काही दिवस आपल्याला म्हणजे जोपर्यंत ते व्यवस्थित होत नाही ना, तोपर्यंत आपल्याला ते बेसिन यूज करता येणार नाही आहे. तर चला मग मी इथेच या ब्लॉगला थांबवते आणि भेटते तुम्हाला नवीन छानशा ब्लॉगमध्ये. आय होप तुम्हाला छोटासा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्ही अजूनपर्यंत नसेल केलं तर. आणि हो, याच्याशिवाय 2 आणखी चॅनल आहेत आपले, तिथे पण मला तुम्ही सबस्क्राईब करू शकता. दोन्ही चॅनलचा लिंक, इन्स्टाचा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाणार. डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा. चला तर बाय, टेक केअर आणि लव्ह यू ऑल. बाय.